सुमनवाणी आ भाऊजी तुम्ही सुमनवाणी तुम्हाला काय आहे का ना अक्कल बिकल का या अंगाला या असं जरा काय झालं भाऊजी एवढं घाबरलंय अहो काय सांगू तुम्हाला आहे ना पाईप शोधतोय मला पाईप पाहिजे हा पाईप काय झालं तुमच्या पाईपीला पाईपाला माझ्या पाईपाला का हा तुम्हाला काय सांगतो माय आहे ना जुन्या मोटरचा जुना पाईप होता ना आणि असं माई मोटरले पाणी फेकायची तुम्हाला सांगतो सुमनवाणी मग लय लांब पेश रे माझ्या मोटरचं लयच पाणी फेकते मग ते पाईप आहे का पाईप कडक मोडला माझ्या पाईप कडक मोडला म्हणून मग म्हणलं आता तुमच्या मोटरचं पाणी पाहिजे होतं मला मग विचारा ना यांना त्याला तर विचारलंय ना ते ज्ञान मोड्याला विचारलं मी म्हणलं लगा म्हणलं पाप्या त्या मोटरचं पाणी देतो घर मला हा. तुम्हाला म्हणला बिनधास्त जा म्हणला माझ्या मोटरचं दाब आणि घे पाणी पण काय सांगू तुमची मोटर दाब आहे चालू करायला गेलो का मी आणि तुमची मोटर मी अशी दाबितोय बटनच दाबाला स्टार्टर अहो मुंग्या बिग्या लागल्या असतील त्याला तुम्ही आता पावसाळा चालू आहे ना भाऊजी तुमच्या एवढं डोक्यात येत नाही का स्टार्टरला मुंग्या लागायच्या मग डोक्याला मुंग्या लागायच्या ऐकलं होतं अहो म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश कसा पावसामुळे नाही का हा हा काय बोलू आता तेच म्हणतोय मी अहो, हा, पावसामुळे मला पण काही सुचत नाही तुमच्याशी काय बोलायचं ते पावसामुळे की अर्धा पडतोय ना अर्धा पडत नाही एक बोटच ओल्लं झालंय फक्त अर्धा आता सर्वच वल्ल होईल ना भाऊजी तुम्ही कशाला काळजी करते पावसाचा सीजन आलाय ग बसा एवढं नका काळजी करू तवर कुठं धम काढीत हा कसं आहे माया वावराला चिरा पडल्या बॅगा पडलेल्या आहे आणि आताच ओलं केलं मग हे बरं नंतर कोण चला ना येता का पाईप धराया नाही बाबा मला भाऊजी लय का तुम्ही ना प्रत्येक वेळेस ना हेच काम घेऊन येत असता माझ्यासोबत अहो हे म्हणजे समन म्हणजे ह्या बाजूला बघितलं मला कोण दिसना त्या बाजूला बघितलं कोण दिसना मी दिसले का तुम्हाला ह्याच बाजूला मला तुम्ही दिसल्या फक्त बरं चला काय ते तुमचं उरकून घेऊ चला लवकरच मग तुम्हाला सांगतो काय केलं जुनी मोटर बाजूला ठेवली मी हा. आणि माझ्या बोर तुम्हाला माहिती ना नवीन खाल्लेला बोर आणि मग त्या बोराला काय केलं मोटर बारीक आहे पण प्रेशर चांगला आहे पाण्याचा मग बारक्या मोटरला आहे ना तेवढा पाईप जोडू लागा ना हा तुम्हाला धरता येतो का पाईप नाही बघल मी नाही येत काय तुम्ही हे काम पंचायत झार घेऊन आला कसं आहे हाय मी वावरात ठेवलेलं आहे पाईप ती पाईप मी बाहेर काढले ना तुम्ही फक्त हलवा बरं चला एक ह्या बाजूला चला हा आता एवढ्या अडचणीत आहे का चला ना मग तुम्हाला पाईप दाखवतो ना सुमन वहिनी हा या बाजूला चला हे तर काय या हे मला तेवढंच काम आहे का इथं हो हो भाऊजी हे पाईप तर लय कडक आहे हो तुमचा पाईप लय कडक आहे भाऊजी बाबा सुमन वहिनी मेहनत घेतल्यात पैसा घालाव्यात पैसे पाईप मात्र पाईप कडकच पाईप राहतोय हा ना हा हा चांगली आहे तशी सोपं काम नाही थोडं लांब काय झालं निघले क्या हे अहो निघलं बसवा आयला सुमन वहिनी तुम्हाला मी ना पाईप बसवाया बोलावलं इथं काढाया नाही आणि असू द्या काढल्याशिवाय बसत नाही हा. तसं पण म्हणजे असं काढ घाला असं काढायचं वहिनी लय सोपं असतं वहिनी असं काय म्हणजे पाईप आहे ना तुम्ही सुमन वहिनी नाही बघा पाईप असं आहे ना लागलं का वहिनी काय नाही असू द्या असा काढायचा हा असा बसवायचा परत असं काढायचा बसवायचा हे ज्याला जमलं ना तो खरा शेतकरी हा का हा 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 आता मला पाईप बसवायचा आहे तिथं अहो भाऊजी त्याला किती चोळता त्या पाईपला घ्या इकडे वडा तुम्ही असं म्हणताय अहो हे निघतंय सारखं बसवून टाकू याला तुम्ही पण लय लाडात येतात सारखं मुद्दाम काढत म्हणताय निघते असं द्या मला काढत असलं काय बोलतय ऐका धरा पाईप नीट पाईप धरा नीट असं धरा आणि नीट घाला नीट सावकाश घाला आयो बसला का पाईप बसला का पाईप बसला भाऊजी बसला आयो लयच बरं वाटलं बा पाईप बसवल्या हा बरं झालं बा चढायचं का आता हा कुठं ह्यो पाईप बसवलाय जरा आतमध्ये आता वेगळा पाईप बसवला असता हा म्हणजे सुमन वहिनी तुमच्या काही ध्यानात येईल ना का काय म्हणताय भाऊजी मला काही कळ नाही बघा म्हणजे मी तुम्हाला कशासाठी इथं बोलावले काहीच कळणार का तुम्हाला नाही बी तुम्हाला माहिती कळणारच का काय नाही अहो तुम्ही माझ्या आता पाईप धरला शो काढाकवाला हा आणि तुम्ही असा गचकन बसवला हा बघा असंच करायचं आतमध्ये गेल्यावर हा काही कळणार का तुम्हाला हा बरं तुम्ही तुमच्या घरी असताना मला चहा देताना माझ्या हाताला हात लावला आणि तेव्हा माझ्या का हसल्या होत्या हा
तेव्हाच मला कळालं तुमच्या मनात काहीतरी चाललंय बुवा. हे भाऊजी तुम्ही लय चावट आहे ग बसा. ते नवीन नवीन होते ना. अच्छा नवीन नवीन होतं वय तुम्ही काही बोलत असता. आणि मला वाटलं तसं तुम्हाला काहीतरी करायचंय का काय. जाऊ दे भाऊजी ते काय नाही. हा. आता हाय ना माझा नवरा कशाला. नवरा असू द्या. मी तुम्हाला मला सांगा वरून बदा बदा पाऊस पडतोय अख्खं पीक ओलं झाले आणि तरी मी तुम्हाला पाणी द्यायसाठी इथं बोलावली. काहीतरी कारण असेल ना. एवढे कुठाने कुणी करायला सांगितले होते तुम्हाला. उघडच बोलायचं ना मला तिथं. मला काय माहिती ह्यो मासा लगेच माया जाळ्यात येईल म्हणून म्हणून आपलं बा बोट फिरवितोय भाऊजी बस कर आता तुमचं पण उरकून टाका लवकर. तुम्ही लयच घायला आलंय. आताच बघा ना तुम्ही गाई म्हणजे लगीन करीत हो. आताच बघा ना जरा आतमध्ये चला ना. बरं चला चलताय हा लवकर चला. आलो हा चला. काय तुमचं तर नुसता घाम निघलाय बघ घाम. पण हे सुमन हा मला आहे ना मला तुझ्या बिगर आता करमानाच. मला असं वाटतं सारखं तुझ्या जवळच राहावा. काही तुमचा एक काम कर गप्प बसा. मी म्हणतो मायाच घर चल की चल माया घरला. म्हणजे माझा नवरा काय वाऱ्यावर सोडू का. ते बी आहे म्हणा नवऱ्याला वाऱ्यावर नको सोडू. पण ऐक ना जाता एक देऊन जा की. काय हे गप्प बसा. चावटपणा हे असं आहे तुझं चावटपणा. बस ना आता सारखा मला पटाना बरं का हा एवढ्या वेळ मग गब्बर राहिली आणि आता लगेच जातं आता एक शेवटचं देते काय एकच ना. मी असं आहे बघ तुझं नाही म्हणते घ्या म्हणते गपक ना. तुला लईच गुणाची आहे बघ. हा तर पटकन एक दिला काय रे काय ग जनावर सोडून इथं काय करतोस तू. हा मी जाण तुला काम लावलेत ना शेतातली हा आणि इथं काय तोंड घेऊन करत होतास. ते कानातलं हरवलं वहिनी. काय हरवलं रे. हा नको ते चाळे करताय होय तुम्ही दोघं जण. नको ते नाही. हा ना मला म्हणलं मी काय म्हणलं कानात काय गेले बघते म्हणलं ना मी एवढा बोल चिटकून- ना बोल ना नाम्या बोल ना. अरे ह्यानं काय बोलतोय नाम्याची काही चुकी नाही अरे पाटील. झक मार्या शेतातली कामं ठेवून इथं बायांपुढे तोंडासमोर तोंड आणतो होय रे. नाही पाटील ते काय पाटील म्हणतो वहिनीच मला म्हणले. मी आयुष्यात असा वागणारा माणूस नाही. होय मी कधी कोणत्या बाईला धक्का नाही लावला. पाटील तुमचा नाम्या लय गुणाच आहे. काय गुणाचं आहे आ? तुला काय माहित आहे ग ह्यानं काय गुणाचं आहे ती. येतो हा? पाटील. आणि शेतातली कामं जर सोडून जर इकडे तिकडे हेंडलात कुत्र्यासारखं बडवीन. नाही पाटील मी हा झकमाऱ्या कामं सोडून इथं काय काशी करायला येतो होय. पाटील मला ना डोळ्यापुढे तुमचा आदर्श आहे. मी असं वाईट काम नाही करणार पाटील. जा पहिलं ती शेतातली कामं करत जा. चुकलं परत नाही आणि करणार. परत जर दिसलाच हा तर मग तुझं तोंड आणि ती आता पुढचं बोलू देऊ नको मला. नाही सुमन वहिनी. आता चाल तिकडे हो बाजूला. हा नाम्या सावकाश जा नाम्या. हा सावकाश जा ना म्या. काय आहे ग त्याच्यामध्ये. हा काय आहे पाटील ऐका. शेळपटल्या तोंडाचा तो आणि एवढा मोठा माणूस असताना ह्याला नाही भाव देत का ग तू. हो पाटील ऐका ना. काय ऐकू प्रेमाने ना त्याच्यापाशी काही नाही. त्याला बंगला नको गाडी नको काही नको पण माणसाला बर. ना दोन शब्द ना प्रेमाने बोलतो ना. आणि आम्ही तेच काय माझ्या मनात ना रात्रंदिवस. असं का. आणि आम्ही काय तुला काय खातो का पितो. आणि तुमची ना हा चांदड्यागत ना अशी सवय नुसते वाईट ना. बर. बाईला ना बाई दिसली का नुसतं बाईच्या ना वरून खालून नुसतं हा. बघायचं. अरे बापरे. कशी आहे कशी नाही अशानं प्रेम नसतं होत. कळलं बर. का पाटील. अगं एकदा बघ ह्या पाटलाकड काय खुश होशील ना. नको मला फक्त सोन्यानं मडवीन तुला. काय आहे त्याच्यापाशी. बर. हा? पाटील बघू एकदा आपण. पाटलाचं काय आहे ती मजा बघितलीस ना मग तुला कळल. बर पाटील जाते. असल्याच्या माग लागण्यापेक्षा या पाटलाकड लाग. अहो त्याच्यापाशी घालायला कपडे नसुदा पण तो ना मला आवडतो. तो काय एवढा शब्द आवडतो बोलतो ना काळ्या दोन शब्द. तोंडाचा तो तुला आवडतोय. हे बघ येडी होशील येडी एकदा माझ्याकडे आलीस तर. बरं पाटील घातला या मग भाऊ. हा मी आता जाते घरला. माझा नवरा बोंब ठोकल. तुम्ही या घरला मग बोला आपण. घरला या म्हणते होय.